मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी, जीवा आणि मानिनी हे तिघेही रूममध्येच बसलेली असतात. तर जीवा तेथे असल्यामुळे त्याच्याच बड्डेचं प्लॅनिंग काही नंदिनीला करता येत नसतं आणि मानिनीला सुद्धा. जीवा मुद्दामच तेथे पुस्तक वाचत आपला बसलेला असतो आणि त्या दोघींकडे सतत पाहतो. तर या दोघीही मग मुद्दामच बुद्धिबळाचा डाव खेळण्याचं ठरवतात. तेव्हा जीवा तेथे जातो आणि म्हणतो, अगं तू सांग फक्त नंदिनी, मी खेळतो. कारण तुझा हात दुखतोय ना. त्यावेळी नंदिनी वैतागते आणि म्हणते, आई अहो बघा ना हे कसं करतायत. तेव्हा मानिनी म्हणते, तू जास्त अति करतो हा जीवा. आता तिचा डाव आहे ना, मग तिलाच खेळू देत. कारण तू आला ना तर आमचा डाव फसेल, असं पटकन ती बोलून जाते. तेव्हा जीवा आश्चर्याने विचारतो, काय? मग नंदिनी बाजू सावरते आणि म्हणते, नाही म्हणजे अहो तुम्ही तुमचं पुस्तक वाचा ना, आम्ही आमचं खेळतो. तेव्हा मानिनी म्हणते, हो जा जा तू जीवा, जा तिकडे तू. तेव्हा जीवा म्हणतो, याला काय अर्थ आहे, असं म्हणून तो तिकडे बाजूला जातो आणि पुस्तक वाचत बसतो. त्यानंतर त्या दोघीही फक्त खेळण्याची ऍक्टिंग करतात. मानिनी विचारते, आता पुढे काय? तेव्हा नंदिनी डोळे मिचकावते आणि म्हणते, हे घ्या, असं म्हणून ती हेडफोन मानिनीकडे देते. ती एक हेडफोन स्वतःच्या कानाला लावते आणि ते सुद्धा अगदी जीवाला न कळू देता. तेव्हा नंदिनी आता म्हणते, काय आई, डाव तर मांडून झालाय, मग खेळायला सुरुवात करायची का? तेव्हा मानिनी म्हणते, हो करूयात की आपण खेळायला सुरुवात. म्हणून दोघीही एकमेकींकडे पाहून आता हसतात. तर जीवा पुन्हा दोघींकडे पाहतच राहतो. तेव्हा नंदिनी हळूच आता मोबाईल बाजूला घेते आणि पार्थला फोन करत असते. पार्थ आणि मिथुन हे दोघेही आता किचनमध्ये असतात. पार्थने दोघांसाठी कॉफी बनवलेली असते. तेव्हा तो म्हणतो, घ्या ही कॉफी, आता तुमच्या आयुष्याला वेग येईल, असं म्हणून दोघेही एकमेकांना चेअर्स करतात. तेवढ्यातच पार्थच्या मोबाईलवर नंदिनीचा फोन येतो. मग आता कॉफीचा मग तेथे ठेवून तो अगोदर कॉल रिसीव्ह करतो. मिथुन म्हणतो, अरे बापरे, म्हणजे जीवा गेला असेल, उचल बरं आणि फोन स्पीकरवर टाक. तेव्हा पार्थ आता घाईतच विचारतो, हॅलो नंदिनी, जीवा गेला का, येऊ का आम्ही तिकडे? तेव्हा नंदिनी आता कोड लँग्वेजमध्ये बोलू लागते, ते पण जीवाला न समजता, अगदी बुद्धिबळाच्या भाषेतच. तेव्हा ती म्हणते, नाही नाही आई, ही सुद्धा चाल तुम्ही खेळायची नाही हा, कारण उगाच फसाल, शत्रू तर अजून गेलेला नाहीये, असं म्हणून ती जीवाकडे पाहते. तर जीवाही नंदिनीकडे पाहतो. तेव्हा मिथुन पार्थ हे सगळं बोलणं ऐकतात. मिथुन विचारतो, अरे काय आहे हे, शत्रू काय, चाल काय, काय चाललंय काय नंदिनी तुझं? अरे तू चुकीच्या मुलीला फोन लावला की काय, काय झाले काय आता या नंदिनीला? तेव्हा पार्थ म्हणतो, शांत बस ना रे काका तू, असं म्हणून तो सांगतो, नंदिनी तुम्ही काय बोलताय ना ते काही कळलेलं नाही आम्हाला. तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, अहो खेळ जर समजून खेळलात ना तर मग सोपं आहे आणि मगच बाजी सुद्धा माराल. तेव्हा जीवा हे सगळं ऐकतो आणि म्हणतोय, टॉक टाइम, तू नक्की खेळतीयस का बोलतीयस ग? किती बोलावं खेळताना माणसाने, त्याला लिमिट असतं ना, कारण बुद्धिबळ हा डोक्याने खेळतात, तोंडाने नाही, समजलं? मिथुन म्हणतो, म्हणजे हा चिकट मामा तिथे चिकटून बसलाय की काय? मग इकडे नंदिनी जीवाला सांगते, हे पहा हा, मला बोलल्याशिवाय खेळता येत नाही हा जीवा, तुम्हाला एवढाच त्रास होत असेल तर आम्ही बाहेर जाऊ का? मग मानिनी म्हणते, अगं वागवा, ही माझी खोली आहे, जर त्याला डिस्टर्ब होत असेल ना तर त्याने जावं बाहेर. जीवा जातोस का रे बाहेर, असं मानिनी विचारते. पण जीवा बाहेर जायलाच तयार होत नाही. तो म्हणतो, नाही मला जायचंच नाही बाहेर. दुसरीकडे पार्थ म्हणतो की आपल्या प्लॅनिंगचा शत्रू ना तिथेच बसलाय अजून चिकटून. तेव्हा मानिनी हे सगळं ऐकते आणि म्हणते, बरोबर, अरे हुशार आहेस हा तू. तेव्हा इकडून पार्थ म्हणतो, हो गाई, मी हुशार आहेच आहे, पण प्लॅनिंगचं काय? तेव्हा नंदिनी पार्थला उत्तर देते, अरे खेळ तर केव्हाच सुरू सुद्धा झालाय. मग आता मिथुनच्या लक्षात येतं. तो म्हणतो, म्हणजे आपल्याला खुफिया पोलिसांसारखं बोलायचंय, एजंट आणि पोलिसांसारखं, बरोबर? दी कोड लँग्वेजमध्ये Δ1, Δ2 आणि Δ3 सारखं ना? तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, अरे वा, किती हुशार आहात तुम्ही, तुम्हाला तर खेळ कळलाय म्हणजे. तर जीवा हे सगळं नंदिनीचं बोलणं ऐकतो. त्याला वाटतं की या दोघी नॉर्मलीच बोलतायत, म्हणून तो म्हणतो, हो माझी आई आहे चॅम्पियन. मग मानिनी म्हणते, अरे जीवा तुझी बायको सुद्धा हुशार आहे हा, अरे सगळं डोकं अगदी तिचंच आहे, असं ती प्लॅन बद्दल सांगत असते. परंतु जीवाला वेगळंच वाटतं. तेव्हा इकडे मिथुन हे सगळं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, बस झाला आता टाइमपास, मुद्द्यावर या, मला सांगा जीवाचा बर्थडे कसा साजरा करायचा? तेव्हा पार्थ म्हणतो, आपण ना घरीच डेकोरेशन करूयात, नेहमी करतो तसं, आणि मस्त बर्थडे सुद्धा साजरा करूयात.
तेव्हा नंदिनी आता पार्थचं बोलणं ऐकते आणि म्हणते प्लीज यावेळी चाल बदलूया ना, नाहीतर मग खेळायला काही मज्जासुद्धा राहणार नाही. तेव्हा पार्थच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे घर नको तर ना, असं नंदिनीला तो विचारतो. तेव्हा आता मिथून म्हणतो म्हणजे घर नको, रिसॉर्टला जायचं बरोबर ना, मस्त म्हशीसारखं पाण्यात डुबू, कसं आहे ना, मस्त गारगार असं भारी वाटतं जरा पाण्यात डुबायला. माझ्या सातबाऱ्यांनाही असं वाटतंय की जावं तिकडे आणि म्हशीसारखं डुबावं त्या पाण्यात. म्हणजे सातबारा म्हणजे कोण समजलं? माझ्या या दोन्ही श्रेया आणि पिहू त्या म्हणत होत्या बाबा आपल्याला रिसॉर्टला जायचं, बाबा आपल्याला रिसॉर्टला जायचं. मग पार्थ, नंदिनी, मानिनी हे सगळं फोनवर ऐकत असतात. तेव्हा आता मिथून म्हणतो की जायचं का आपण रिसॉर्टला, म्हणजे जीवाचाही बड्डे साजरा करू आणि आपल्या जीवाचीही मुंबई साजरी करू, चालेल ना. मानिनी मिथूनला सांगत असते पण नंदिनीकडे पाहून इकडे बोलत असते आता एका दगडात दोन पक्षी मारू नको रे, कसं आहे ना, आता फक्त राजा, वजीर, घोडा आणि उंट यांनाच पुढे जाऊ द्या. खरं तर ती आता नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्याबद्दलच बोलत असते. मग पुढे सांगते की बाकीच्यांची तिथे काही गरज नाहीये. मग जीवासुद्धा हे सगळं ऐकत असतो. त्याला समजत सुद्धा नाही की ही आई आपली फोनवर बोलतीये. दुसरीकडे मिथून विचारतो हे काय आहे, घोडा, उंट, वजीर, हत्ती प्रकरण आहे काय, असं तो पार्थला विचारतो. तेव्हा पार्थच्या लक्षात येतं आणि तो विचारतो आई एक मिनिट हा, म्हणजे तुला असं वाटतंय का सगळे नको आहेत म्हणून. मानिनी म्हणते हो बरोबर, प्लॅन समजला तर. तेव्हा मिथूनच्याही ही गोष्ट आता लक्षात येते. दुसरीकडे नंदिनी म्हणते की पण राजा, उंट, घोडा, वजीर मला तर अजिबात कळलं नाही, असं नंदिनी मानिनीला विचारते. तेव्हा जीवासुद्धा हे ऐकतो आणि त्या दोघींच्या जवळ येऊन बसतो आणि विचारतो आई अगं तुम्ही खेळताय कमी आणि बोलताय जास्त. तेव्हा मानिनी म्हणते अरे तू सुद्धा पुस्तक कमी वाचतोय आणि आमचं बोलणं जास्त ऐकतोय, असं करू नये राजा, जा आता वाचत बस जा, असं म्हणून मानिनी त्याला घालवून देण्याच्या प्रयत्नात असते. जीवा विचारतो असं काय आहे आई तुझं, असं म्हणून तो आता आपल्या जागेवर जाऊन बसतो पुस्तक वाचतो. मग इकडे पार्थ म्हणतो अरे वा वजीर म्हणजे मला समजलंय जीवा आणि नंदिनी, पण उंटन घोड्याचं काय, मला नाही समजलं उंटन घोडा कोण आहे. तेव्हा नंदिनी हसते. मग त्यावेळी मानिनी म्हणते की गाढव आहे हा उंट आणि घोडा सुद्धा, कळत कसं नाही रे तुला, असं म्हणून आता मानिनी पटकन बोलून जाते. तेव्हा मिथूनच्या सगळी गोष्ट लक्षात आलेली असते आणि तो मोठ्यानेच हसतो आणि पार्थकडे बोट करून म्हणतो ए गाढवा, अरे तू घोडा आणि तुझी बायको म्हणजे उंट. मग आता पार्थला जेव्हा हे समजतं ना तेव्हा तो म्हणतो आय डोंट लाईक दिस, तू माझ्या बायकोला उंट बोलला, माझ्या बायकोला उंट म्हणतोस का, असं म्हणून पार्थ जोराचा धक्का लाडातच मिथूनला देतो. तेव्हा मिथून म्हणतो तुझ्या बायकोला मी कुठे उंट म्हणालो, तुझी आई म्हणाली ना म्हणून मी बोललो. मग ॲक्टिंग करत मिथून म्हणतो अरे काय काळ आलाय, बायकोसाठी तू चक्क काकाशी भांडतोस, अरे लहानपणी घोडागाडी काकाच्या पाठीवर बसून खेळायचाच आणि आता चक्क त्या बायकोसाठी तू काकाला काही पण बोलतोस. तेव्हा मानिनीला आता या दोघांच्या भांडण्याचा कंटाळा येतो. ती रागातच विचारते काय झालं का तुमचं भांडून. मग जीवा हे सगळं ऐकतो आणि तो विचारतो आता कुठे मी भांडतोय, मी माझं पुस्तक वाचतोय की नाही. मग नंदिनी म्हणते अहो जीवा आई तुम्हाला म्हणाल्या नाहीत. तेव्हा जीवा विचारतो मग कुणाला बोलतीये, कारण तू तर खेळतीयेस, इथे अजून दुसरं कुणी आहे का. तेव्हा मानिनी म्हणते हे आहेत ना घोडा आणि हत्ती भांडतायत ना. तेव्हा मिथून म्हणतो वहिनी म्हणजे मी हत्ती आहे असं तुम्हाला म्हणायचंय का. मग पार्थ म्हणतो माझ्या काव्याला काका तू उंट बोलतोस ना, मग तू हत्तीच आहेस. त्यानंतर मिथूनच आता माघार घेतो आणि म्हणतो मला समजलंय, जीवाचा बड्डे हा फक्त काव्या, पार्थ आणि जीवा व नंदिनी या चौघांनीच मिळून सेलिब्रेट करायचा आहे, बरोबर ना. आता त्यानंतर आता पार्थ म्हणतो की नक्की कुठे जायचंय, काय करायचंय, मी एक सुचवू का आता आई. मानिनी म्हणते हो सुचवा की सुचवा. त्यावेळी पार्थ म्हणतो आपण आपल्या फार्म हाऊसवरच आता बड्डे सेलिब्रेट करूयात. तेव्हा चालेल असं आता मानिनी म्हणते. ही कॉन्सेप्ट खरंच खूप चांगली आहे. मग नंदिनी म्हणते अच्छा मला तर या कॉन्सेप्टबद्दल काही माहीतच नव्हतं. तेव्हा सगळेजण आता हसतात. मग आता डन ना हा प्लॅन असं पार्थ विचारतो. तेव्हा सगळ्यांचा आता फार्म हाऊसवर बड्डे सेलिब्रेट करण्याचं ठरतं. मग आता मानिनी आणि नंदिनी दोघीही फोन ठेवतात. तर इकडे काव्या ही रूममध्ये असते, तिला
रम्याचं सगळं बोलणं आठवतं की कशाप्रकारे नंदिनीची पार्थ आणि जीवा मिळून दोघेही काळजी घेत आहेत. कारण नंदिनीला जेव्हा त्रास झाला, नंदिनीला जेव्हा दीपकने फासावर लटकवलं, तेव्हा पार्थ अगोदर तिच्यासाठीच धावत गेला. तुझ्यासाठी त्याने अजूनपर्यंत काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे ज्या दिवशी तुझ्यावर हल्ला झाला तेव्हा ते फक्त गेटपर्यंत गेले आणि त्यानंतर काहीच केलं नाही. आणि जीवाचं पार्थचं बघ ना, त्या दीपकला चांगला बदडून काढला त्या दोघांनी. कुणासाठी तर नंदिनीसाठी. आता नंदिनीबद्दलचे सर्व प्रसंग काव्याला आठवतात की कशाप्रकारे जीवा तिची काळजी घेतोय. आणि त्याचबरोबर जेव्हा तिला फास लागला होता, त्या दीपकने त्रास दिला होता, तेव्हासुद्धा तो माझ्याच नंदिनी ताईला उचलून घेऊन आला होता. आणि आत्तासुद्धा अगदी बायकोचा मान देऊन तिचं पुढे पुढे करतोय आणि मला टाळतोय. हे सगळं काही काव्याला आठवल्यानंतर तिला खूप त्रास होऊ लागतो. मग ती म्हणते नाही, लग्ना अगोदर ज्याच्यावर तिचा हक्क होता ना, तो सुद्धा नंदिनीताईची काळजी घेतोय. आणि लग्नानंतर आता ती त्याच्यावर जसा हक्क गाजवती ना, तो सुद्धा तिची काळजी घेतोय. पण लग्नानंतरची गोष्ट वेगळी आहे, कारण जीवावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. दुसरीकडे फोन ठेवल्यानंतर नंदिनी आता चेक आणि मेट असं म्हणते. मानेनी टाळ्या वाजवते आणि म्हणते, नंदिनी तुझं ना कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप हुशार आहे गं बाई तू. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो आहेच मी हुशार. जीवा पुढे येतो आणि म्हणतो, बस करा आता हा खेळ, कारण नंदिनी तुझी गोळ्या खायची वेळ झाली आहे, तू चल पटकन. मग त्यावेळी नंदिनी म्हणते, हो आले मी, जातो मी पुढे. तेव्हा तो हट्टच करतो की चल. मानिनी म्हणते, अरे अति करतो हा तू बायकोची काळजी. ती येईल ना तिची आणि खाईल ना गोळ्या, तुला काय करायचं एवढं. त्यानंतर नंदिनी गोळ्या घेण्यासाठी तेथून जाते. जीवा म्हणतो, आई चल ना आता आपण खेळूयात. तेव्हा मानिनी म्हणते, मला कंटाळा आलाय, तू तुझं पुस्तक संपव, असं म्हणून ती तेथून जाते. तर जीवा दोघींकडे पाहतच राहतो. इकडे आता नंदिनी गोळ्या घेण्यासाठी रूममध्ये येते. गोळ्या वगैरे घेऊन होतात, तेवढ्यातच काव्या तेथे येते. मग आता नंदिनी म्हणते, बरं झालं अगं काव्या तू आलीस. अगं मगाशी आईंच्या रूममध्ये खाली का नाही आलीस तू, तुला बोलवत होतो ना आम्ही. काव्या जरा चिडलेली असते आणि विचारते, तब्येत तर बरी आहे ना तुझी. तेव्हा नंदिनी म्हणते की हो माझी तब्येत बरी आहे आणि आता जरा बरं सुद्धा वाटतंय. अगं जीवाने मगाशी जरा गरम पाण्याने हात शेकवून दिला ना, त्यामुळे जरा आता हँड मुवमेंट तरी होतीये. जीवाच काय तर अख्खं घर माझी काळजी घेतंय. त्याचबरोबर तू सुद्धा किती माझी काळजी घेतीयेस, वेळोवेळी येऊन माझी विचारपूस करतीयेस. तुम्हा सर्वांचा एवढा सपोर्ट आहे तर कुठला पेशंट नाही बरा होणार. तेव्हा काव्या विचारते, सपोर्ट नाही, बरोबर आहे ताई तुझं. अगं सपोर्ट तर आहेच, पण चांगलाच सपोर्ट आहे तुला. तेव्हा नंदिनी धक्क्यानेच विचारते, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला, तू ठीक आहेस ना काव्या. अगं तू अशी काय बोलतीये मला कळत नाही. तेव्हा काव्या म्हणते, न कळण्यासारखं काय आहे त्यात, सगळंच तर चांगलं चाललंय की तुझं. कारण माझ्याही जीवावर बेत्ता राहिलं होतं, पण तेव्हा कुणीच लक्ष दिलं नाही या सगळ्या गोष्टींकडे. पण जेव्हा तुझ्यावर हल्ला झाला तेव्हा तुझा आत्ताचा नवरा आणि तुझा आधीचा होणारा नवरा दोघेही अगदी त्या दीपकवर तुटून पडले आणि दोघांचाही तुझ्यासाठी जीव वरखाली झाला. आणि दोघांनीही मिळून मारामारी करून तुला न्याय मिळवून सुद्धा दिला. त्यामुळेच दोघांचाही खूप चांगला सपोर्ट आहे तुला, असं म्हणून ती नंदिनीचं मन आता दुखावते. त्यानंतर काव्या नाराज होते आणि म्हणते, दोघांनाही खूप वाटतं ग तुझ्याबद्दल, खरंच खूप मजा आहे तुझी. तेव्हा नंदिनी आता आश्चर्याने विचारते, काय काव्या असं वाटतं का तुला. पण नाही, हे तू बोलत असलीस तरीही तुझे शब्द तुझे विचार हे नक्कीच नाहीयेत. पण मला वाटते काव्या, इतर कुणीही मला हे बोललं असतं ना तर मला काही वाटलं नसतं, पण तू हे बोलतीयेस. आणि हो, माझा नवरा आणि माझा दीर लढले सुद्धा दोघेही माझ्यासाठी आणि माझ्यामुळे दोघांचीही भांडणं मिटली याचा आनंदच आहे मला. पण मला एक कळत नाही, तुला एवढं कसलं दुःख होतंय, नेमका कसला एवढा राग आलाय तुला. आणि जीवा त्यांच्या बायकोसाठी लढले, नवरा म्हणून हक्क आहे तो त्यांचा, आणि माझा नवरा माझ्यासाठी लढला याचा खूप आनंद आहे मला, असं नंदिनी रोखठोकपणे काव्यासमोरच सांगते. त्यानंतर नंदिनी समजावते, अगं पार्थ तिथे माझ्यासाठी नव्हते फक्त, तर तुझ्यासाठी सुद्धा गेले होते. तुझा नवरा तुझ्यासाठी त्या दीपक बरोबर लढला याचा त्रास होतोय का तुला. तेव्हा आता काव्याला सुद्धा आठवतं की कशाप्रकारे पार्थ म्हणाला होता की फक्त नंदिनीच्या जीवावर नाही तर काव्याच्या जीवावर सुद्धा तो दीपक उठला होता, त्यामुळे त्याला सोडणार नाही. काव्याला हे सगळं आठवून देखील ती मनातून मान्य करायला तयारच नसते की पार्थ माझी काळजी घेतोय. मग ती आता म्हणते की ताई हे बघ, मी ना अजून पार्थला माझा नवरा मानलेला नाहीये, तुझ्या एवढी फास्ट नाहीये मी. त्यावेळी
नंदिनी म्हणते, अगं फास्ट असण्याचा इथे प्रश्नच येत नाही काव्या. अगं स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं असतं. कधी ना कधी तुला स्वीकारावं लागणारच आहे. अगं मी आणि पार्थने हे लग्न मान्य केले कारण तुझं आणि जीवाचं आयुष्य सोपं व्हावं, सुखकर व्हावं ना म्हणून. आणि तसं होतंय सुद्धा. अगं बघ ना आता तूच, हळूहळू जीवासुद्धा अगदी बदलतायत. अगं काळजी घेतायत माझी आणि आत्ता कुठे ना संवाद व्हायला लागलाय माझ्यामध्ये. मग काव्या, तू सुद्धा समोरच्याचं मन ओळखून त्याच्याशी नीट नाही वागू शकत का? कशीही वागलीस, कितीही कटू वागलीस तरीही तुझ्याबद्दल वाटणारी काळजी, आपुलकी पार्थच्या मनातनं जरी सुद्धा कमी झालेली नाही. हे बघ काव्य, मला मान्य आहे नशिबाने तुला तुझा जोडीदार निवडता नाही आला, परंतु देवाने जो तुला जोडीदार निवडून दिलाय तो खरंच खूप चांगला आहे. अगं तुझ्या नशिबाने त्यांचा स्वभाव बघ, तू त्यांच्या क्वालिटीज का नाही ओळखत? आणि हे बघ काव्या, एकदाच तुझ्या मनात काय आहे ना ते बोलून टाक, ते सुद्धा एकदाच आणि शेवटचं. आणि मग पुन्हा आधीच्या आयुष्याकडे ना तू वळून सुद्धा बघू नकोस. अगं नव्याने तू सुरुवात करायला हवी. मी तर म्हणते उद्याच कर, कारण उद्या मुहूर्त सुद्धा चांगला आहे आणि स्थळ पण. असं म्हणून नंदिनी गालातच हसते. तर काव्याला प्रश्न पडतो, आता काय नक्की काय चाललंय काय तुझं, असं ती विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं परवा जीवांचा वाढदिवस आहे. तेव्हा काव्याला धक्काच बसतो आणि ती कॅज्युअली बोलून जाते, हो ग परवा तर जीवाचा वाढदिवस आहे. नंदिनी म्हणते, हो ना आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तेच तर मी तुला सांगते, आणि म्हणून तर उद्या दुपारी आपण देशमुखांच्या फार्म हाऊसवर जाणार आहोत. तेव्हा फार्म हाऊस असं आता काव्य आश्चर्याने विचारते. मग नंदिनी म्हणते, हो त्यांचं आहे फार्म हाऊस, त्यात समजलं. तेव्हा काव्य विचारते, अच्छा ते पनवेल जवळचं का? तेव्हा नंदिनी आश्चर्याने आता तिच्याकडे पाहते आणि विचारते, तुला कसं माहीत? तेव्हा काव्य जरा गडबडते, गोंधळते, तिला काय सांगावं सुचत नाही. ती म्हणते, तुमचं लग्न होत होतं ना, तुमचा साखरपुडा होता ना, तेव्हा जीवांच्या तोंडून मी ऐकलं होतं असं काहीतरी फार्म हाऊसबद्दल. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा तिकडे जायचंय उद्या आपल्याला. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे पण आपण सगळेच जाणार आहोत का? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं नाही, आपण चौघेच जाणार आहोत. काव्य विचारते, काय फक्त चौघेच जाणार आहोत? नंदिनी म्हणते, हो. मग काव्याच्या डोक्यात लगेचच वेगळं काहीतरी शिजू लागतं. मग आता काव्या विचारात पडते. तेव्हा नंदिनी विचारते, काय ग काव्या? तेव्हा काव्या म्हणते, काही नाही, जाऊयात आपण चौघेजण, काही हरकत नाही. आणि ऐक तू आराम कर आता, मी आत्ता जे बोलले ते विसरून जा. असं रागातच जेव्हा काव्या बोलते तेव्हा नंदिनीला प्रश्न पडतो, हिचे असे मूड स्विंग्स का होत आहेत? हिच्या स्वभावाचा तर अंदाजच मला येत नाही आहे. मग नंदिनी पुन्हा एकदा विचारते, काय ग काव्या? काव्या म्हणते, काही नाही, तू आराम कर, मला जे बोलायचं आहे ना ते मी एकदाच बोलेन आणि स्पष्टपणे. असं म्हणून जरा रागातच ती तेथून जाते. तर नंदिनी तिच्याकडे पाहतच राहते. तर आता काव्या ही रूम बाहेर पडते आणि तिला रम्याचं बोलणं आठवू लागतं. आता फार्म हाऊस म्हणजे तिच्या अगदी ओळखीची जागा असते, कारण फार्म हाऊसमध्ये जीवा आणि तिने एकत्र खूप सारे क्षण घालवलेले असतात. त्यांच्या जेव्हा प्रेमाची ॲनिव्हर्सरी असते तेव्हा ते दोघेही तेथे फिरण्यासाठी गेलेले असतात, वेळ घालवण्यासाठी गेलेले असतात. ते सर्व क्षण आठवून तिला त्रास होऊ लागतो. आणि मग नंतर रम्याचं बोलणं आठवतं की जर आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नसेल ना, तर आपलं म्हणणं ते त्यांच्यावर लादावं किंवा वेगळ्या पद्धतीने समजून सांगावं. हे सगळं आठवता आठवता ती आता जिन्यावरूनच अशी हळूहळू पायऱ्या उतरून खाली येत असते. समोरून जीवा येत असतो पण तिचं लक्ष नसतं. जीवाची धडक आता काव्याला होते. मग आता काव्य ही जीवाकडे पाहतच राहते, भानावर येते. जीवासुद्धा काव्याकडे खूप वेळ पाहत असतो. आणि मग त्यानंतर जीवा पुन्हा जायला निघतो तेव्हा काव्या त्याचा हात जोरातच पकडवून ठेवते आणि विचारते, काय हो नंदिनीचे जीवा, एवढी घाई का असते हो सतत तुम्हाला येथून जाण्याची? आणि मी जर दिसले तर सारखे सारखे पळून जाता, असं का करताय तुम्ही? तेव्हा जीवा जरा घाबरतो, इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो, हे बघ जरा ना तू हळू बोलत जा. तेव्हा ती रागातच त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय? उगीचच तू सीन क्रिएट करू नको, असंही तो म्हणतो. मग आता ती म्हणते, ठीक आहे, हळूहळू बोलते. मग काय मग बड्डे बॉय, उद्या रात्री 12 नंतर तुमचा बड्डे आहे म्हणायचं. असं म्हणून ती त्याच्याकडे पाहून आता हसते. तेव्हा जीवा विचारतो, मग मग काय करायचं आहे बड्डे तर? तेव्हा काव्या म्हणते, काही नाही, आत्तापर्यंत दरवर्षी मी तुझा वाढदिवस जसा साजरा करायचे, केक बनवायचे, बुके पाठवायचे, तुझ्या फेवरेट जिमू कुकीज त्याही बनवून आणायचे, तसाच ह्याही वर्षी अजिबात नाही करणार. असं म्हणून ती अगदीच सिरियस होते. तेव्हा जीवा धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो.
मग जीवा सारखा इकडे तिकडे पाहत असतो कुणी येतंय की नाही. मग आता काव्या रागातच म्हणते, ही आधीसारखी काव्य राहिलेली नाही आहे जीवा, समजलं. या सगळ्या गोष्टी आधीसारख्या कशाला हव्यात, कारण काहीतरी ट्विस्ट असलं पाहिजे ना रे जगण्यामध्ये. तेव्हा कसला ट्विस्ट असं आता तो विचारतो. तेव्हा आता ती म्हणते, अगोदरसारखी काव्य मी राहिलेली नाहीये, कारण सतत आरडाओरडा करणारी, सतत चिडचिड करणारी अशी मी काव्य आहे. पण आता मी असं नाही होऊ देणार जीवा. आता तूच बघ ना जीवा, लोकांना जर आपल्याबद्दल हे माहीत असतं तर लोक आपल्याला काय म्हणाले असते की काय काव्या, अगं एवढे दिवस तू हे सगळं का सहन करत राहिली, आम्हाला का नाही सांगितलं, कशाला हवंय तुला त्या पार्थसोबतचं लग्न, आणि त्या बिचाऱ्या पार्थची ही फरफट आणि जीवाची ही फरफट, हो की नाही, असं ती आता जीवालाच म्हणते. अगं काव्या, आत्ताच्या काळातली मुलगी आहेस तू, तुकडा पाड आणि पुढे जा, आणि आता तेच करणार आहे मी. काव्याने असं बोलल्यानंतर जीवा खूपच घाबरतो, इकडे तिकडे पाहतो आणि त्याला अगदी घामच फुटतो. तेव्हा जीवा आता शांत होतो आणि विचारतो, 1 मिनिट, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? अगं काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? हे बघ, उगीच वेडेपणा करू नकोस हा. तेव्हा काव्या म्हणते, नाही रे, वेडेपणा नाही, उलट आता मी शहाणपणाने वागण्याचं ठरवलंय, कारण उद्या वाढदिवस आहे ना तुझा. आता बघतच राहा, उद्या तुझा वाढदिवस मी काय वेगळेपणाने साजरा करते. उद्या मी तुला अगोदर सगळ्यांसमोर आणि सगळ्यात आधी विश करणार आहे आणि तुला ओवाळणार आहे, आणि उद्या मी आपल्या दोघांमधलं नातं सगळ्यांना सांगणार सुद्धा आहे, असं म्हणून काव्या रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा जीवाला आता धक्काच बसतो आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये एकावर एक चॅलेंज आता जीवाला देत असते की आता तुझी वेळ भरली आहे जीवा, आता एक लक्षात ठेव, तुझा उद्याचा वाढदिवस हा आयुष्यातला सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखा वाढदिवस असेल. आता दुसऱ्या दिवशी काव्य सकाळी लवकर उठते आणि अगोदर मंदिरात जाऊन येते. तेव्हा मानिनीला खूप आनंद होतो. ती विचारते, काव्या तू अगं मंदिरात जाऊन आलीस का? तेव्हा आता काव्या ही समोर जीवाकडे पाहते आणि म्हणते, हो, कारण असं म्हणतात ना, महत्त्वाचं काम असेल तर अगोदर मंदिरात जाऊन यावं, म्हणूनच मी ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करायला गेले होते. त्यानंतर ती किचनमध्ये जाते, पार्थला प्रसाद देते आणि म्हणते की मी काम होईल ना तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना सांगेल, कारण असं म्हणतात ना की काम पूर्ण झाल्याशिवाय कुणाला काही खबरसुद्धा देऊ नये. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.